नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुनश्च स्वागत आहे भगीरथच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण नवीन विषयाला हात घालणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपल्याकडे असलेल्या ह्या करंट अफेअर्सला वेगळ्या अँगलनी बघता येणार आहे। आपण इतके दिवस फक्त करंट अफेअर्स मगअप करण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी त्याचा आपला भर होता, परंतु आता आपल्याकडे असलेले हे जे करंट अफेअर्स आहे ते करंट अफेअर्स आता फक्त पाठांतरावर आधारित नसून तर त्या संदर्भामध्ये आगामी काळामध्ये येणारे तुमची एमपीएससी परीक्षा असेल, यूपीएससी एग्जाम असेल, तर त्या ओरिएंटेशननी एकदम ॲनालिटिकली आणि त्या प्रकारचं असलेलं मायन्यूट लेवलवर जाऊन त्या संदर्भामध्ये असलेलं आपल्याला ॲनालिसिस बघायचं आहे। मग ज्यावेळेस आपण असं म्हणतोय की नेमकं आता करंट अफेअर्समध्ये आता कोणता विषय चर्चेला येणार आहे, कोणता विषय आपल्याला त्या पद्धतीने बघायचा आहे, तर त्यावेळेस आपल्या डोक्यात हे आलं पाहिजे की आपल्याकडे येणारे हा वृत्तपत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असेल, जसं की एखाद्या व्यक्तींची अपॉइंटमेंट झाली असेल, एखाद्या व्यक्तीची निवडणूक लढली असेल किंवा एखाद्या व्यक्तींनी त्या प्रकारचं असलेलं कोणतं कार्य केलेलं असेल, तर अशा व्यक्तिविषयक विषयावर ज्यावेळेस आपण भाष्य करतो, ज्यावेळेस त्याचं वाचन करतो, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेले जे मायन्यूट्स पॉईंट आहे ते मायन्यूट्स पॉईंट हे लक्षातच ठेवले गेले पाहिजे। मग त्या अनुषंगाने आज आपल्याला बघायचं आहे ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि झालेल्या निवडणुकी अंतर्गत निवडून आलेले पंतप्रधान ते कोण होते, त्या संदर्भामध्ये लुला दा सिल्विया। ते मग आता त्या संदर्भामध्ये लुला डी सिल्वा जे आहे ते निवडून आल्यानंतर नेमकं भारताचे असलेले संबंध, परराष्ट्र धोरण आणि त्या संदर्भात केले गेलेले ऍक्टिव्हिटी याचा सगळा परिपाक आपल्याला बघायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील हा देश आणि त्या संदर्भामध्ये असलेलं भारताचं परराष्ट्र धोरण ह्या अनुषंगाने ह्या आर्टिकलला, ह्या पर्टिक्युलर टॉपिक्सला आपल्याला ॲनालिसिस करता वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे की हा अशा प्रकारचं असलेला आर्टिकल्स आणि त्या संदर्भामध्ये असलेली त्याची पार्श्वभूमी आपल्याला समजणं गरजेचं आहे। ओव्हर द टाइम पिरियड्स जसं जसं आपल्याकडं त्या संदर्भामध्ये प्रत्येक देश हे स्वतंत्र होत गेले आणि स्वतंत्र प्रत्येक देशाची असलेली परिणिती आणि त्या संदर्भामध्ये असलेले त्यांचे परराष्ट्र धोरण ज्यावेळेस आपण अभ्यासाच्या हातात घेतले, तर त्यावेळेस एक गोष्ट दिसून आली की प्रत्येक देश कुठेतरी अशा संदर्भामध्ये तिथे एकत्र येत गेले आणि एकत्रित येऊन त्यांच्या देशाची असलेली दिशा आणि दशा ही बदलण्याचा प्रत्येक देशाने प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे। मग त्या संदर्भामध्ये ब्राझील सारख्या देशाने, जो की तुमच्या असलेल्या साऊथ अमेरिकेमध्ये सिच्युएटेड आहे, मग ब्राझील सारख्या देशामध्ये अशा प्रकारचं असलेलं जर परिवर्तन होत असेल आणि हे सत्ता परिवर्तन एका अशा लेफ्टिस्ट व्यक्तीकडे जात असेल, तर कुठेतरी जागतिक स्तरावर त्या गोष्टीला एक कुठेतरी त्या संदर्भामध्ये आपल्याला काय घेता येईल, रेकॉग्नायझेशन्स घेता येणार आहे। मग नेमकं झालं काय की अशा प्रकारचं असलेले निवडणुका ह्या का पहिल्यांदा झाल्या, तर बिलकुल नाही, याच्यापूर्वीही झालेल्या असतानाही आता आपल्याकडे ब्राझीलमध्ये जे लेफ्टिस्ट गव्हर्नमेंट आलेलं आहे, मग त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला आज बारकाईने बघायचं आहे। मग नुकतंच त्या संदर्भामध्ये 30 ऑक्टोबरला त्या प्रकारची असलेली सेकंड राऊंड मध्ये आपल्याकडे असलेले जे प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे पर्टिक्युलर ब्राझीलमध्ये, त्याच्या अंतर्गत लेफ्टिस्ट वर्कर पार्टी म्हणून जे आहे त्यांचे असलेले लुला डी सिल्वा हे काय झालेले आहे, त्या प्रकारचे निवडून आलेले आहे। आणि त्यांनी कोणाला डिफीट केलेला आहे, तो जेन बोल्सोनारो म्हणून त्यांचं काय आहे नाव आपल्याला बघता येईल। आता नेमकं याचा असलेला त्या प्रकारचा इम्प्लिकेशन्स काय म्हणता येईल किंवा त्याचा संदर्भ काय घेता येऊ शकतो, तर पहिली गोष्ट आपल्याकडं ह्या अभ्यासाच्या वेळेस आपल्याला असं बघावं लागेल की ब्राझीलमध्ये एखादी सत्ता प्रस्थापित होत असेल किंवा एखादा राष्ट्राध्यक्ष त्या प्रकारचे निवडून येत असेल, तर भारताचे आणि ब्राझील देशाचे संबंध कसे होणार आहे। पूर्वापारपासून आपले ब्राझीलचे देशाच्या संदर्भ किंवा असलेले संबंध हे व्यवस्थितरित्या त्याची घडी ही बांधली गेली, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस ब्राझीलचं फॉर्मेशन झालं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हळूहळू युनायटेड नेशनमध्ये त्याचा संबंध वाढत गेला, कुठेतरी त्या मध्यंतरी काळामध्ये ब्राझील आणि भारताचे असलेले संबंध कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसून येत आहे। मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे असलेले पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब आणि त्यांच्या पॉलिटिकल पार्टीची असलेली आयडिओलॉजी आणि पर्टिक्युलर ब्राझीलमध्ये जे नुकतेच निवडून आलेले आहे त्यांच्या असलेल्या पॉलिटिकल पार्टीची आयडिओलॉजी, वेदर इट इज अ डिफरन्शिएट और वेदर इट इज अ वन ऑन द सेम, तर आपल्याला म्हणता येईल की हे डिफरन्शिएट आहे। का? कारण की तिथे येणारे हे जे राष्ट्राध्यक्ष आहे तर ते कोणत्या पक्षाचे आहे, लेफ्टिस्ट वर्कर पार्टीचे आहे। म्हणजे कुठेतरी त्या प्रकारचे असलेल्या समाजवादी असेल किंवा साम्यवादी विचारसरणीला झुकतं माप देणारे व्यक्ती आपल्याला दिसून येत आहे।
पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट म्हणजे असं आहे, जर आपण भौगोलिकदृष्ट्या ब्राझील ह्या देशाचा असलेला संबंध बघत असेल तर भौगोलिकदृष्ट्या अंतर्गत त्याचं असलेलं कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे. जर आपण असं म्हणत असेल की त्या प्रकारच्या असलेल्या वनराई असेल, त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर तुमचे असलेले जे जंगलाची जी ताकद आहे ती सगळी ताकद कुठे पेटलेली दिसते आपल्याला, ब्राझीलच्या एरियामध्ये दिसतीये. मग आपण असंही म्हणू शकतो की ह्या एन्व्हायरमेंटल गोष्टीमध्ये जर ब्राझील एवढा पुढे असेल तर ब्राझीलचे असलेले हे जे लेफ्टिस्ट वर्क पार्टीचे अध्यक्ष आहे तर त्यांनी त्या प्रकारची असलेली एक मुवमेंट चालवली होती ब्राझीलमध्ये. आणि त्यांनी सांगितलं होतं काय की नेचर इज द फर्स्ट रॅदर दॅन युअर अर्थ इज द फर्स्ट. ते म्हणता काय, जर नेचर तुम्ही प्रोटेक्ट केलं तर तुमची अर्थ प्रॉपर टिकणार आहे किंवा अर्थचं फंक्शन व्यवस्थित चालणार आहे. त्यामुळे आपल्याला कुठं फोकस करायचं आहे, नेचरवर फोकस करायचं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की हे जे लुला जे आलेले आहे त्या लुलांनी त्या प्रकारचं असलेलं पहिल्यांदा आणि सगळ्यात फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रायोरिटी हे कशाला दिली आहे, द प्रोटेक्शन ऑफ अ एन्व्हायरमेंट. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की ज्या संदर्भामध्ये त्यांचं एक पुस्तक आहे मी अँड माय अर्थ, मग अशा प्रकारच्या असलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी निसर्गाचं असलेलं सामर्थ्य आणि निसर्गाची असलेली किमया ह्या विविध स्वरूपाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडलेलं देखील आहे. मग कुठेतरी त्या ब्राझीलमध्ये अशा प्रकारची असलेली जर एन्व्हायरमेंटल पॉलिसीच्या मागे पळणारी एखादी पॉलिटिकल आयडिओलॉजी असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांचे जर संपूर्णरित्या डिसिजन त्या ओरिएंटेशन असेल तर भारताला त्या प्रकारचे असलेले जे भांडवलशाही विचारसरणीचे लोक आहेत त्याचं सरमिसळ होणार आहे का, तर यस, इथं कुठेतरी म्हटलं जाणार आहे. कारण की माननीय श्री मोदी साहेबांनी त्या प्रकारचं कॉंग्रॅच्युलेशनचं ट्विट करतावेळेस तिथं सांगितलं होतं की भारतासारख्या विकसनशील देशाला विकसित देशाकडे ज्यावेळेस पायदान करायचं असेल तर त्यावेळेस त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटलिस्ट लोकांची गरज भासणार आहे. आणि एन्व्हायरमेंटलिस्ट जर एखाद्या देशाचा असलेला प्रेसिडेंट होत असेल तर आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की आमचे संबंध हे अजून काय होणार आहे, द्विगुणित होणार आहे. मग अशा प्रकारचे असलेले ह्या संदर्भामध्ये प्रिलिम ओरिएंटेशननी आपण फॅक्च्युअल डेटाचं ओरिएंटेशन घेतलं तर त्यांनी कोणाला डिफीट केलं आणि कोण जिंकून आले हे समजणं गरजेचं आहे. मग आता मेन्स ओरिएंटेशनने काय असेल, मग पर्टिक्युलर जर आपण आयआरचा विचार करत असेल तर आयआर मध्ये आपल्याला काही गोष्टी फोकसली बघावं लागतात. जसे की फॉर एक्झाम्पल आता ब्राझील असेल तर ब्राझील ह्या देशासोबत भारताचे असलेले संबंध कसे, तर ब्राझील या देशाचे संबंध आपण अशा प्रकारच्या असलेल्या माध्यमातून करू शकतो. काय पहिलं काय असेल त्या संदर्भामध्ये डिफेन्स रिलेशन काय आहे, इंडियाचं आणि ब्राझीलचं डिफेन्स रिलेशन काय आहे. आतापर्यंत भारताने त्या प्रकारच्या असलेल्या ह्या ब्राझील सोबत कोणते कोणते डिफेन्स अलायन्सेस केलेले आहे, कोणत्या स्वरूपामध्ये भारताने त्या प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा कोणते डिफेन्स इक्विपमेंट आपण त्यांच्याकडनं घेतलेले आहे किंवा आपण त्या प्रकारचं शेअर केलेलं आहे, ते एक रिलेशन आहे. दुसरं आहे इंडिया आणि ब्राझीलचं ॲग्रिकल्चरचं रिलेशन. मग ॲग्रिकल्चरमध्ये जे आपण रिफॉर्म्स केलेले आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये अंतर्गत ज्या ज्या गोष्टी आपण कॅटल्स किंवा त्या आपल्या प्रकारचे असलेले जे आपण गुरेढोरे म्हणतो त्यांची असलेली जी देवाणघेवाण असेल, त्यांची जी आयात निर्यात असेल त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी केलेल्या आहे का, तर मग ते यस आपल्याला ते पण याच्या अंतर्गत बघायचं आहे. आता काल परवाच त्या प्रकारचं असलेलं शुगर प्रोडक्शनमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून आली की भारताचा असलेला क्रमांक हा पहिल्या क्रमांकावर आला, परंतु इतके दिवस कोण होतं, तर ब्राझील देश हा शुगर प्रोडक्शन मध्ये आपल्याकडे दिसून येतोय. मग ह्या शुगर प्रोडक्शन मध्ये जर आपण ब्राझील हा देश पहिल्यांदा मानत असेल तर विचार करा त्यावेळेस असलेलं त्या प्रकारचं शुगर प्रोडक्शन अंतर्गत त्यांची असलेली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी किती मोठी असणार आहे. आज भारत देश त्या प्रकारचा असलेला अगणित अशा प्रकारचा पहिला क्रमांक पटकवलेला आहे, परंतु याच्या पहिले जर आपण त्याला बाउल ऑफ द वर्ल्ड किंवा बाउल ऑफ द शुगर्स ऑफ द वर्ल्ड असं म्हणायचो ब्राझीलला, कारण की उत्पादन जास्त आहे. मग का त्या संदर्भामध्ये भारताचं आणि ब्राझीलचं पर्टिक्युलर असलेल्या ह्या ऊसाच्या संबंधामधून काही डिप्लोमसी क्रिएट झाली आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर इंडिया आणि ब्राझीलचं कल्चरल काही रिलेशन आहे का, त्याच्यानंतर आपल्याकडं इंडिया आणि ब्राझीलचं बायलॅटरल ॲग्रीमेंट्स काही आहे का. बायलॅटरल म्हणजे दोन देशांमध्ये, बायलॅटरल म्हणजे दोन, बाय म्हणजे दोन, तर दोन देशांमध्ये काही रिलेशन्स आहे का. त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये ब्राझीलचं इकॉनॉमिक आणि ट्रेड अफेअर्समध्ये आपलं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, ते वाढत गेलं आहे की कमी होत गेलं आहे
ह्या पद्धतीने एक आपल्याला अँगल घ्यायचा आहे. सोबत तुमचं असलेलं प्लुरिलॅटरल्स म्हणजे त्या संदर्भामध्ये एक किंवा अनेक त्या प्रकारचे असलेल्या पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या त्या देशांसोबत मिळून ब्राझील देश पण इथं समाविष्ट असलेले असे काही ग्रुप्स आहे. तर त्या ग्रुप्समध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे. नेक्स्ट आहे मल्टीलॅटरल. काय आहे मल्टीलॅटरल म्हणजे अनेक देशांसोबत त्या प्रकारचं असलेलं सहसंबंध जे की याच्यामध्ये भारत देश देखील आहे आणि ब्राझील देश देखील आहे. म्हणजे आपल्याकडे असलेल्या ह्या संदर्भामध्ये कुठंतरी अशा प्रकारचे असलेला अभ्यास करता वेळेस त्या देशासोबत असलेले जे संबंध आहे ते संबंध आपल्या वेगवेगळ्या डायमेन्शनने आपल्याला समजणं गरजेचं आहे. का कारण की एक्झाममध्ये आपल्याला ह्याच ओरिएंटेशनने लिहावं लागतं की एक्झॅक्टली इलॉबरेट द रिलेशन बिटवीन द इंडिया अँड ब्राझील विथ रिस्पेक्ट टू कल्चर, विथ रिस्पेक्ट टू डिफेन्स, विथ रिस्पेक्ट टू युअर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, अशा विविध प्रकारचे असलेले संबंध आणि ह्या संबंधाच्या माध्यमातून प्रत्येक देशाने केलेली डेव्हलपमेंट हे आपल्याला याच्या अंतर्गत बघता येणार आहे. मग आपण एक एक गोष्ट उकलत जाणार आहे की एक्झॅक्टली काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आहे. मग आपण जर म्हणत असाल की कोणत्याही देशासोबत परराष्ट्र धोरण ठरवता वेळेस कोणत्याही देशासोबत जर फॉरेन पॉलिसी टायअप करायची असेल तर तिथलचं महत्त्वाचं आणि सगळ्यात फर्स्ट अँड फॉरमोस्ट गोष्ट बघितली जाते ते म्हणजे तुमचं कल्चर. कारण काय झालंय की ओव्हर द टाइम पिरियड्स आपण पैसा असेल की नॅचरल रिसोर्सेस असेल किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता एखाद्या देशामध्ये असेल तर त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण आयात निर्यातीच्या माध्यमातून तिथं संबंध प्रस्थापित करायचो. परंतु आता देशाची वर्ल्ड ऑर्डर चेंज झालेली आहे. संपूर्ण देशांकडं आर्थिक सुबत्ता आली आहे. प्रत्येक देशाकडे त्या प्रकारचे असलेले नॅचरल रिसोर्सेस अबंडंट प्रमाणामध्ये आहे किंवा आर्टिफिशियल नॅचरल रिसोर्सेस आपण तयार करण्यावर फोकस करतोय. म्हणजे कुठेतरी एकमेकांवर असलेली जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी हळूहळू काय होत चालली आहे आता कमी होत चालली आहे. मग अशामुळं कुठंतरी ह्या देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी आता एक महत्त्वाचा धागा दोरा किंवा एक दुवा असं म्हणायला हरकत नसावी तर तो म्हणजे काय आहे आपलं कल्चरल रिलेशन्स. ज्या देशासोबत आपल्या संदर्भामध्ये त्या दुसऱ्या देशासोबत जर पर्टिक्युलर कल्चरल रिलेशन जर चांगले असेल तर कुठेतरी आपल्याकडे असलेले पुढचे पण जे रिलेशन्स असेल इकॉनॉमिक असेल, डिफेन्स असेल, डिप्लोमॅटिक असेल, एखाद्या गोष्टीवर भाष्य करायचं असेल किंवा एखाद्या ग्रुपिंगला सपोर्ट करायचं असेल किंवा अगेन्स्ट करायचं असेल तर ह्या गोष्टीच्या वेळेस कुठेतरी त्या संदर्भामध्ये तुमचं पहिली पायरी ही कल्चरल रिलेशननी सुरुवात होताना आपल्याला दिसून येते. आणि हे ओव्हर द टाइम पिरियड्स ह्या गोष्टी प्रत्येक देशाला कळायला लागलेल्या आहे. कारण की वसुदेव कुटुंबकम ह्या नावाची संकल्पना जी आपण संपूर्ण जगाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये असलेला सगळ्यात मुख्य गाभा किंवा मुख्य भर हा काय असणार आहे कल्चर असणार आहे. मग भारताचं आणि त्या प्रकारच्या ब्राझीलचं ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल रिलेशन्स बघतो तर त्या संदर्भामध्ये आपल्याकडं असलेल्या कल्चरल टाईज काय आहे का, कल्चरल कॉमन आहे का काही, तर यस आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं असलेल्या त्या संदर्भामध्ये भारताची संस्कृती, भारताचा धर्म, भारताची परफॉर्मिंग आर्ट्स असेल किंवा भारताचं तत्वज्ञान आहे हे ब्राझीलमध्ये काय आहे अत्यंतीय लोकप्रिय आहे. आता तुम्ही समाज माध्यमांचा बऱ्यापैकी वापर करता तर फेसबुकमध्ये तुम्हाला त्या प्रकारच्या गोष्टी दिसत असेल की गणपती बुडवण्याचा विसर्जनाचा जो कार्यक्रम असेल किंवा गणपती विसर्जनाची जे गोष्टी आहे ते ब्राझीलमध्ये अजून पण फॉलो केल्या जातात. आणि आपले महाराष्ट्रीयन असेल किंवा पर्टिक्युलर इंडियन्स असेल तर इंडियन्स पर्टिक्युलर्स ब्राझीलमध्ये राहून बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीमध्ये खूप पार्टिसिपेंट आहात. तिथलची इकॉनॉमी रन करण्यामध्ये आपल्या भारतीय लोकांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग साहजिकच आहे आपलं कल्चर हे ब्राझीलमध्ये काय होत चाललंय आता डे बाय डे लोकप्रिय होत चाललं आहे. मग आपण इतिहासात डोकवलं तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते काय की आपल्या ब्राझील आणि गोवा काय ब्राझील आणि गोवा या दोन्ही देशांमधला असलेल्या पर्टिक्युलर याच्या अंतर्गत कोणाचं राज्य होतं पोर्तुगीजांचं राज्य होतं. मग साहजिकच आहे पोर्तुगीजांचं राज्य जर ब्राझील आणि गोवामध्ये असेल तर त्यांची असलेली सिमिलरिटी ही काय असणार आहे बऱ्यापैकी साम्य दाखवणारी असणार आहे. तिथलचं असलेलं रहेनसेन, तिथलचं कल्चर, तिथलचं खानपान हे कुठंतरी पोर्तुगीज ओरिएंटेशन असणार आहे. आज बघतोय ना आपण की गोव्याला गेल्यानंतर त्या संदर्भामध्ये गोव्याचं वातावरण हे पोर्तुगीजांनी केलेल्या कल्टिव्हेशन्स ऑफ कल्चर्स होतं. सेम त्या प्रकारे ब्राझीलमध्ये पण ह्या गोष्टी आपल्याला दिसून येते. का कारण की त्या संदर्भामध्ये त्यांनी 16व्या व 18व्या शतकांतर्गत द्विपक्षीय परस्परवादाचा अनुभव घेतला होता आणि ब्राझीलमध्ये असलेल्या ज्या वनस्पती असेल, प्राणी असेल, पाकसंस्कृती असेल, कपडे असेल, लोककथा आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी काय दिसतो आपल्याला
साम्यता आढळून येतोय. मग तुमचं आन्सर काय असलं पाहिजे? सुरुवातीमध्ये इथं आन्सर तुम्ही लिहितावेळेस ह्या गोष्टी टाकू शकता की पोर्तुगालची वसाहत ही ब्राझीलमध्ये तसंच आपल्या गोवामध्ये असलेल्या त्या संदर्भामध्ये असल्यामुळं कुठेतरी त्यांची असलेली ही कॉम्युनिटीज ही आपल्याला काय दिसतीये? सेम दिसतीये. मग जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हणत असेल की तिथलचे असलेले लोककथा असेल, त्या प्रकारची संस्कृती असेल, अलोंग विथ दॅट आपल्याकडे काही जे कल्चर्स आपण सेलिब्रेट करतो ते कल्चर्स पण आपण तिकडे सेलिब्रेट होताना बघून येतोय. जसं की फॉर एक्झाम्पल उत्तर ब्राझीलमधील बोईबुम्माच्या तिथलचा एक कल्चर आहे बोईबुम्माचा. ते म्हणजे आपण जसं म्हणतो ना पोळा वगैरे असतो बघा, त्या पोळ्यामध्ये आपण बैलाला सजवतो त्या प्रकारचं बोईबुम्बाच्या असलेली लोककथा आणि दक्षिण भारतामधली असलेली पुईकम कुधराई या नावाची असलेली ही जे कल्चर्स आहे ते कुठंतरी सिमिलॅरिटीज आहे. म्हणजेच कुठंतरी त्या प्रकारचं तिथं जो कल्चर फॉलो केला जातो तोच कल्चर कुठं फॉलो केला जातोय? ह्या ब्राझीलमध्ये देखील केला जातो आणि भारतामध्येही त्या प्रकारच्या गोष्टीच्या स्वरूपात केला जातो. मग अशा प्रकारची असलेली ही संस्कृतीची परस्पर जी देवाणघेवाण आहे ते आपल्याला काय सांगतेय की ब्राझीलमधलं असलेलं कल्चर आणि भारतामधलं कल्चर कसं आहे? साम्य आहे. मग याचा फायदा काय होतो? जर आपण त्या प्रकारच्या त्या देशामध्ये जाऊन जर अशा प्रकारचे असलेले हे जे सणवार असेल किंवा कल्चर असेल यांना प्रमोट करत असेल, तिथलच्या एम्बेसीच्या माध्यमातून, राजदूतांच्या माध्यमातून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत असेल तर कुठेतरी आपल्याला दिसून येते की यस वी आर फॉलोइंग द कल्चर ॲज द वन ऑफ द टाइप्स टू इन्हान्स द अवर रिलेशनशिप बिटवीन द इंडिया अँड ब्राझील. मग लाईक दॅट त्या सगळ्या गोष्टी केल्या जातं. सोबतच काय आहे? मग आपण कल्चरमध्ये अजून एक उदाहरण देऊ शकतो. जसे की ब्राझीलमध्ये मोठ्या संख्येने लोक आता काय आहे? योग आणि आयुर्वेदांचा सराव करताना आपल्याला दिसून येतोय. मग जसं आपण म्हणतोय की 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा डे म्हणून आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून आपण सेलिब्रेट करण्याचा आपण प्रयत्न करतोय. परंतु ही गोष्ट एक लक्षात घ्या की हा जो दिवस आहे 21 जून योग हा आत्ता कुठेतरी 2014 पासून आपल्याला कॅरी फॉरवर्ड होताना दिसतोय. परंतु तत्पूर्वी याच्याही पहिले आपल्याकडे योग साधना ही पहिल्यापासून होती आणि ह्या योग साधनेचे महत्त्व ब्राझीलच्या लोकांना बऱ्यापैकी ज्ञानित होते आणि त्या लोकांनी तसं त्या प्रकारचं असलेलं तो वापरही सुद्धा केलेला आपल्याला दिसून येते. सोबतच ब्राझिलियन असोसिएशन ऑफ आयुर्वेदा ब्राझिलियन असोसिएशन ऑफ आयुर्वेदा ही एक ना नफा संस्था आहे, म्हणजे NGO आहे की ज्याच्या शाखा आपल्या ब्राझीलच्या 9 वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय आहे आणि देशभरामध्ये पसरलेल्या आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे योगा प्रमोशन्स आणि योगांच्या माध्यमातून आपण अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी करतोय की ज्याच्या स्वरूपातून आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर असलेलं आपले जे कल्चर्स आहे त्या कल्चर टाईजनुसार आपल्याकडे असलेलं हे जे संबंध आहे ते द्विगुणित होताना आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारचं असलेलं आन्सर लिहित्या वेळेस आपण हे करायला पाहिजे की पहिलं कल्चरमध्ये सिमिलरिटीज काय आहे आणि इंडिया आणि ब्राझीलमध्ये जो एक समान धागा आहे तो समान धागा आपण कशा पद्धतीने मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट आहे त्या प्रकारचा ॲग्रिकल्चर. काय आहे पुढचा टॉपिक? ॲग्रिकल्चर आहे. आता ॲग्रिकल्चरच्या संदर्भात काय सांगता येणार आहे? मग जसं की ॲग्रिकल्चरमध्ये आपण जसं म्हणतोय की ब्राझील देश हा एका प्रकारचा कृषी प्रधान देश आहे. त्याची अर्थव्यवस्था अजून पण कृषी आधारावर आहे. जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तिथं इंडस्ट्रियलायझेशन नाहीये, परंतु कृषी असेल त्या प्रकारचे असलेले टुरिझम असेल ह्या गोष्टीच्या आधारावर ब्राझील देश हा काय आहे आपला जगत आलेला आहे किंवा तो अजून पण ही चिरकाळ जगतोय. मग अशा प्रकारच्या वेळेस ॲग्रिकल्चर सपोर्ट हा फार महत्त्वाचा आहे. मग भारताचं आणि त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर ब्राझीलचं ॲग्रिकल्चरच्या स्वरूपामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये त्या प्रकारचं टाईप आहे? तर ब्राझीलमधील बहुसंख्य पशुधन हे कोणते आहे? भारतीय गुरे आहे. काय आहे? भारतीय गुरे आहे. कारण की हे कॅटल्स जे आहे हे कॅटल्स आपल्या भारतातून एक्सपोर्ट केल्या जातात ब्राझीलमध्ये पर्टिक्युलर, कारण की ब्राझीलमध्ये त्या प्रकारची असलेली त्या संदर्भामध्ये ह्या गुरांची मागणी आहे. मग जसं उदाहरण घेतलं तर काय आहे? नेल्लोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेल्लोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझिलियन झेबूची झेबू म्हणजे बैल, आपण ज्याला त्यांच्या भाषेमध्ये झेबू म्हणता, ह्या झेबूची विविधता अंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेश जातीपासून काय केलेली आहे? तयार केलेली आहे. मग हा जर तुम्हाला दिसत असेल बैल तर तो काय आहे? नेल्लोर आहे. काय आहे? नेल्लोर जात आहे. पण ती नेल्लोरचं असलेलं ओरिजिन काय आहे? ओंगालो.
काय आहे ओंगोल, आपण आंध्र प्रदेशमध्ये असलेली ओंगोल जी कम्युनिटी जी कॅटल ब्रीड्स आहे त्या कॅटल ब्रीड्सची असलेली काय आहे एक्सपोर्ट क्वालिटी आहे विदिन द पर्टिक्युलर असलेल्या ब्राझीलमध्ये. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टी तिथं पाठवल्या जातात. म्हणजे आपल्याला दिसून येते की ह्या अशा प्रकारचे असलेले हे कॅटल ब्रीड्स आहे त्या कॅटल ब्रीड्स काय केल्या जातात इनरिच केल्या जात आहे. मग आपल्या गायीचे आरोग्य राखण्यासाठी ब्राझील भारतातून जिवंत भ्रूण काय करत असतात आयात करता. हा एक दुसरा पॉइंट आहे. मग आपल्याकडे असलेले जे कॅटल जर तुम्ही एक्सपोर्ट करत असेल पण सोबतच आपल्याकडचं असलेले हे जिवंत भ्रूण जे आहे किंवा एम्ब्रॉयज ज्याला आपण म्हणतो जिवंत हे आपण एक्सपोर्ट पण करतो ब्राझीलला. का ब्राझीलमध्ये त्या प्रकारची असलेली जी टॉलरंट कॅपॅसिटी ब्रीडिंगची आहे ती तिथं कुठेतरी काय आहे जास्त प्रमाणात आहे. मग तिथलची असलेली जी गायी असेल दूध देणारे जनावर असेल किंवा त्या प्रकारचे असलेले काही कॅटल्स असेल तर तिथं काय केल्या जातात तिथे इनरिच केल्या जातात. मग आपण अशा प्रकारचा दुसरा पॉईंट पण टाकू शकतो की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये याचं काय आहे कॉन्ट्रीब्युशन आहे. दुसरं पण असं सांगू शकतोय की आपल्या भारत देशामध्ये असलेल्या काही ऊसाच्या जाती आहे की ज्या कुठंतरी चांगल्या प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण जास्त सोड त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्या माध्यमातून होत असेल तर त्या पण आपण काय करतोय एक्सपोर्ट करतोय. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या ओरिएंटेशनने पण आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करताना आपल्याला दिसून येत आहे. हे तर झालं तुमचं असलेलं ॲग्रिकल्चर. आता पुढचं काय सांगता येणार आहे. मग आता जर आपण म्हणत असेल की आपल्याला आन्सर लिहित्या वेळेस फक्त कल्चर ॲग्रिकल्चर ह्या गोष्टी न टाकता भारत देशाचा आणि ब्राझील देशाचा असलेला संबंध हा कसा वाढत चालला आहे हे लिखाण करणं फार गरजेचं आहे. का कारण की त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकेशन आलेच पाहिजे. जसं की आपली त्यांची असलेली इकॉनॉमी आणि त्यांचा असलेला ट्रेड हा कसा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्राझील देश हा काय आहे एका प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये दक्षिण अमेरिकेचा भाग असून त्या दक्षिण भागाचा असलेला अमेरिकेमध्ये याचं सिच्युएशन्स आहे. मग जसं की संपूर्ण LAC म्हणजे लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशामध्ये भारताचा सर्वोच्च व्यापार भागीदार कोण राहिलेला आहे ब्राझील हा राहिलेला आहे. जर तुम्ही मॅप बघितला तर हा फॉर एक्झाम्पल ह्या प्रकारचा असलेला हा नॉर्थ अमेरिका आणि ह्या प्रकारचा असलेला निमुळता असलेला त्या संदर्भामध्ये साऊथ अमेरिका हा काय आहे नॉर्थ अमेरिका हा काय आहे साऊथ अमेरिका. मग साऊथ अमेरिकेमध्ये असलेलं ब्राझील आणि त्या प्रकारचं असलेले कॅरिबियन आयलंड जे आहे इथं तर ह्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येत आहे की हे काय आहे त्याच्या अंतर्गत म्हणजे तुमच्या असलेलं लॅटिन म्हणजे खालचा लॅटिन म्हणजे खालचा म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये असलेले काही जे देश आहे पेरू आहे चिली आहे व्हेनेझुएला आहे. मग अशा प्रकारच्या देशांमध्येही आपण सर्वात जास्त व्यापार हा कोणासोबत करतोय ब्राझील देशासोबत करतोय. म्हणजे कुठेतरी आपल्याकडे त्या संदर्भामध्ये ह्या देशासोबत वेगळी अटॅचमेंट आहे. बघा आपण लिंक कुठं लावतोय अध्यक्षशाही पद्धत त्यासोबतमध्ये त्यांच्या असलेल्या लुला यांची निवड झाली तर त्यांची निवड आपल्या भारताच्या देशासोबत कशी लावता येईल तर अशा प्रकारचं आपल्याला सगळं रिलेशन लावायचं आहे. सोबतच 2 दशकामध्ये भारताचा ब्राझील देशासोबतचा द्विपक्षीय व्यापार हा लक्षणीयरित्या काय झालेला आहे वाढलेला आहे. म्हणजेच कुठेतरी आपल्याकडे असलेला जो भारताचा जो फॉरेन ट्रेड आहे फॉरेन ट्रेडच्या संदर्भामध्ये केल्या गेलेल्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या सगळ्या गोष्टी काय दिसत आहे आपल्याला आता भरपूर प्रमाणामध्ये वाढलेल्या आहे. का ब्राझील देशाची नीड आणि आपण त्यांना केलेली फुलफिलमेंट ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी जिओ पॉलिटिक्सच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की दिस इज अ रिजन इज फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. कारण की असं म्हटलं जातं ब्राझीलचं जर तुम्ही नॅचरल रिसोर्सेस बघितले तर अबंडंट प्रमाणामध्ये आहे परंतु नॅचरल रिसोर्स एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी तिथं त्या प्रकारचे असलेले इक्विपमेंट्स नाहीये तेवढी टेक्नॉलॉजिकल नाहीये. मग अशा सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना काय करतोय सपोर्ट करताना आपल्याला दिसून येते. मग त्याच्यामध्ये जर काही मुख्य गोष्टी बघितल्या तर आपल्याला काय दिसून येते की भारतातून ब्राझीलला निर्यात होणाऱ्या भारतातून ब्राझीलला निर्यात होणाऱ्या मुख्य वस्तू म्हणजे कोणत्या कोणत्या होत्या डिझेल आहे सेंद्रिय रसायने आहे औषधी उत्पादन आहे मानवनिर्मित फिलामेंट्स आहे अणुभट्ट्या आहे बॉयलर आहे यंत्रसामग्री आहे यांत्रिक उपकरणे आहे आणि कापड उत्पादने आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या नियर टू बी सगळ्याच गोष्टी आपण काय करतोय त्या प्रकारे तिथं प्रमोट करतोय. म्हणून बघा आपल्याकडे असलेला जो फॉरेन ट्रेड आहे तो प्लस आहे सरप्लस म्हणायला हरकत नसावी पर्टिक्युलर ब्राझील देशासोबत त्या प्रकारे आपण जेव्हा टायअप इस्टॅब्लिश करतोय बिकॉज ऑफ दिस वेर द नेसेसरी थिंग्स विच हॅज टू बी डन बाय द इंडिया.
कारण की इंडियाला जर स्वतःची असलेली इमेज क्रिएट करायची असेल आणि स्वतःला त्या प्रकारचं असलेलं तिथं ग्रूमिंग करायची असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या देशाने ह्या गोष्टीच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपले संबंध हे प्रस्थापित करताना आपल्याला दिसून येते. सोबतच काय आहे, भारताला ब्राझीलच्या निर्यातीमधील मुख्य वस्तू ते म्हणजे काय आहे, पेट्रोलियम उत्पादने आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की व्हेनेझुएला असेल त्या प्रकारचं असलेलं त्या संदर्भामध्ये ब्राझीलचा असलेला ईस्टर्न पार्ट आहे, तो हा जो पार्ट आहे तो कुठंतरी ऑइल एक्सपोर्ट आणि पेट्रोलियम जे हे आहे प्रोडक्ट्स आहे ते पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे काय करणारे, निर्यात करणारे आहे. त्याच्यासोबतच आपल्याकडे जे कच्चे तेल आपण आयात करतो, ऊसाची साखर, तांबे धातू, सोया तेल आणि सोनेही होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं हे जे लॅटिन अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये असलेलं मुख्य भाग म्हणजे आपला ब्राझील. मग ह्या ब्राझीलच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप होताना आपल्याला दिसून येते. मग आन्सरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहिता आल्या पाहिजे की नेमकं कसं कसं आपली त्याची डेव्हलपमेंट होतीये, बायलॅटरल रिलेशनशिप्स कसं वाढत चाललंय आणि बायलॅटरल रिलेशनशिपचं हे आता महत्त्व तुमच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टीच्या अंतर्गत मानवनिर्मित त्या संदर्भामध्ये फ्लॅमेंट्स असेल, बॉयलर असेल, अणुभट्ट्या असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण त्यांना सपोर्ट करताना आपल्याला दिसून येतो. एक काळ होता भारताचा की आपल्याकडे अणुभट्टी जर टाकायची तर आपल्याकडे फ्रान्स आणि रशिया सारख्या देशांची मदत घेत होतो. पण आज काळ पलटला आहे, काळाची दिशा बदलली आहे आणि आपल्या त्या प्रकारचं असलेल्या परराष्ट्र धोरणाचीही दिशा आपण बदलून त्या प्रकारे ब्राझील सारख्या देशाला आपण सगळ्या गोष्टी सपोर्ट करतोय. मग ह्या सगळ्यांना आपल्याला काय दिसतंय की पॉझिटिव्ह वे मध्ये आपल्याला ब्राझीलचं काय आहे त्या संदर्भामध्ये तिथं दिसून येत आहे. म्हणूनच बघा ना 2020च्या असलेल्या प्रजासत्ताकच्या दिनानिमित्त लुला हे भारतामध्ये आले होते आणि त्या परेडमध्ये त्यांनी त्या प्रकारची प्रेझेंटीही देखील लावलेली आपल्याला दिसून येते. मग आता हे तर झालं इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर तुमचं झालं त्या प्रकारचं असलेलं कल्चर आहे. त्याच्यानंतर तुमचं असलेलं त्या संदर्भामध्ये हिस्ट्री आहे. परंतु आता त्या संदर्भामध्ये एक स्टेप फॉरवर्ड जाऊन आपण ब्राझील देशासोबत डिफेन्सच्या पण काही गोष्टी काय करतोय, त्या प्रकारच्या असलेल्या रिलेशन्स वाढवण्याचा प्रयत्न करतो. का करतोय? कारण की ब्राझील देश हा नेक्स्ट याच्यामध्ये लॅटिन अमेरिकेमध्ये हा उभरता देश आहे आणि ह्या देशामध्ये कुठेतरी त्या प्रकारची असलेली जी लोकशाही बळकट होत चालली आहे आणि कुठेतरी एन्व्हायरमेंटलिस्ट गोष्टी होत चालल्या आहे. हे भारताच्या असलेल्या गोष्टीसाठी काय आहे, एक वेलकमिंग नेचरचा एक कॉलिंग आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. मग डिफेन्समध्ये आपण काय करतोय, तर डिफेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय केलं आपण 2003 मध्ये म्हणजे पूर्वीच केलेलं आहे. काय केलंय 2003 मध्ये ब्राझील आणि भारताने संरक्षण संबंधित मुद्द्यावर विशेषतः संशोधन आणि विकास, संपादन आणि लॉजिस्टिक्स सहाय्य या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य काय केलेलं आहे, करार केलेला आहे. म्हणजे कुठेतरी त्या प्रकारचं असलेलं आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय आहे, सुरक्षता. आणि ही सुरक्षता ही जर बचाव करायची असेल आणि सुरक्षितेअंतर्गत आपल्याला जर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या त्याची मांडणी आखायची असेल तर आपल्याला त्या प्रकारच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीवर सहाय्यतेवर लक्ष ठेवून आपल्याकडचे असलेले हे जे करार आहे त्या कराराअंतर्गत ब्राझील आणि भारत देशाने अशा प्रकारचे संरक्षण सहकार्य करार हे सिग्नेचर करताना आपल्याला 2003 मध्ये दिसून येत आहे. म्हणजे कुठेतरी ह्या प्रकारची असलेली नेसेसिटी दाखवल्या जात होती की यस, भारताला आता अशा प्रकारच्या असलेल्या मोठमोठ्या देशांचा संबंध जसा प्रस्थापित करायचा आहे, सेम त्या प्रकारे एखादा उभारता देश असेल तर त्या देशालाही अशा प्रकारचे संरक्षण सहकार्य करणं गरजेचं आहे. सोबतच ह्या करारामध्ये काय सांगितलं, तर ह्या करारामध्ये असं सांगण्यात आलंय की पॅरामिटियस मध्ये एक काय आहे, संयुक्त संरक्षण समिती, काय जॉईंट डिफेन्स कमिटी ज्याला आपण म्हणतो GDC, ही जॉईंट डिफेन्स समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती काय केल्या जाते, नियमितपणे बोलविल्या जाते. म्हणजे त्या प्रकारची असलेली एक समिती स्थापन केली. पहिली गोष्ट त्यांनी काय स्थापन केला, पहिले करार केला, कोणता, संरक्षण सहकार्य करार केला. आणि या संरक्षण सहकार्य कराराअंतर्गत सरळ सांगितलं की आपण काय स्थापन करू, एक जॉईंट डिफेन्स कमिटी स्थापन करू आणि ह्या जॉईंट डिफेन्स कमिटीच्या माध्यमातून आपण दरवर्षी किंबहुना 2 वर्षांनी आपण भेट घेऊन आपल्या असलेल्या संरक्षण कराराअंतर्गत जर कंटिन्युअसली त्याच्यामध्ये होणारे बदल असेल किंवा तुमच्याकडे एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली असेल तर त्याच्यासोबत शेअरिंग कसं करायचं यावर भाष्य करणारे असे विविध करार भारताने आणि ब्राझीलने
कंप्लीट होताना आपल्याला दिसून येत आहे. इट शोज दॅट की आपले रिलेशन्स आता डिफेन्समध्ये पण एका अशा प्रकारच्या लेवलवर आलेले की आपल्याकडची काही डेव्हलपमेंट किंवा त्यांच्याकडची काही डेव्हलपमेंट असेल, देर हॅज टू बी शेअर विदिन दॅट पर्टिक्युलर थिंग्स होताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये जर आपण म्हणत असेल की हे संबंध कंटिन्यू चांगले असतात का, पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये परराष्ट्र धोरणाअंतर्गत कधीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही देश हा परमनंट मित्र नसतो, कोणताही देश हा परमनंट शत्रू देखीलही नसतो. म्हणजे कुठेतरी त्या प्रकारचा असलेला नॅशनल इंटरेस्ट, काय नॅशनल इंटरेस्ट, हा नॅशनल इंटरेस्ट महत्त्वाचा असतो आणि ह्या नॅशनल इंटरेस्टमुळं कुठेतरी त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर ब्राझीलचे संबंध सुरुवातीला जे चांगले होते ते कुठेतरी मध्यंतरी खराब होताना दिसत आहे. मग ते कधी झाले होते तर त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर काही गोष्टीच्या विड्रॉच्या सिम्पटम्समध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल पोर्तुगीजांनी ज्यावेळेस गोवामधून पाय उतार काढला तर त्यावेळेस कुठेतरी त्या संदर्भामध्ये ब्राझीलला वाटत होतं की ह्या प्रकारच्या असलेल्या ज्या गोष्टी गोव्यातून ते त्यांना बाहेर काढून टाकताय, तर तिथं ब्राझीलने तिथं कंटेमिनेशन्स केलं होतं युनायटेड नेशनमध्ये की भारताने व्यवस्थितरित्या पोर्तुगीजांना बाहेर काढायला पाहिजे होतं, ना की बल्कि त्या प्रकारच्या असलेल्या पोलीस ॲक्शन घेऊन. मग अशा विविध प्रकारच्या गोष्टीमुळं इंटरनॅशनल लेवलवर भारताचे आणि ब्राझीलचे संबंध काय झाले होते, थोडे कमी प्रमाणामध्ये होताना दिसून येत आहे. परंतु हे गोष्ट जास्त दिवस टिकली नाही, कारण की ब्राझील ह्या देशाला कळून चुकलं होतं की कुठेतरी भारतासारख्या जो एक नवीन उभरता देश आहे त्याची जर आपण कास सोडली तर आपल्यासारख्या असलेल्या छोट्या मोठ्या देशांना हे मोठमोठे जे देश आहे, अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, हे लोक कधीही गिळंकृत करण्याचा प्रयत्न करू शकता. मग याच्या कारणामुळं कुठेतरी त्या प्रकारची असलेली जी आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानली गेलेली महत्त्वाची ट्रिटी होती, ती ट्रिटी म्हणजे काय आहे, NPT म्हणजे नॉन प्रोलिफरेशन ऑफ ट्रिटी, ती त्या विकसित देशांनी म्हणजे अमेरिका असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, चायना असेल, यांनी सांगितलं की तुमच्या असलेले जे छोटे देश आहे, ब्राझील असेल, इजिप्त असेल, लेबेनॉन असेल, त्या प्रकारचा इंडिया असेल, यांना सरळ सांगितलं की तुम्ही त्या प्रकारची न्यूक्लिअर टेस्ट करायला नाही पाहिजे आणि जर तुम्ही न्यूक्लिअर टेस्ट करत असाल तर कुठेतरी त्या प्रकारचं असलेल्या NPTचं काय आहे, उल्लंघन केलं आहे असं समजलं जाणार आहे. भारताने तर NPT ही साईन केलेलीही नव्हती. NPT काय आहे हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तिथं घेऊन टाकल. परंतु ह्या प्रकारच्या असलेल्या ज्या ट्रिटी होत्या की ज्या ट्रिटीच्या माध्यमातून जे लिस्ट डेव्हलप कंट्रीज होते, डेव्हलपिंग कंट्रीज होते, ह्या देशांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत होते. मग ह्या दाबता वेळेस ब्राझील देश भारतासमोर खांद्याला खांदा लावून उभं राहिला आणि सांगितलं काय की नाही, ह्या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही. तुमच्याकडे त्या प्रकारचं असलेलं न्यूक्लिअर पॉवर आहे, पण आमच्यासारख्या गोरगरिबाच्या देशांनी न्यूक्लिअर टेस्ट जरी केली, जो की आम्ही संरक्षणासाठी न वापर करता कुठेतरी सिव्हिलियन पर्पजसाठी यूज करतोय, मग अशा वेळेस तुम्ही आम्हाला साथ देत नाहीये आणि ह्या प्रकारच्या ट्रिटीच्या माध्यमातून आमची गळचेपी करत असाल तर आम्ही काय करणार आहोत, त्या प्रकारे विरोधामध्ये ठाम ठाणणार आहोत. आणि त्या प्रकारचं ब्राझीलने भारताला त्या संदर्भामध्ये सपोर्ट करताना आपल्याला दिसून येते. आणि याच्याही पुढे जाऊन नुकतंच आपल्याला त्या प्रकारचं असलेलं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद असेल, त्या परिषद अंतर्गत परमनंट स्टेटस देण्यासाठी ब्राझील देशांनी देखील आपल्याला काय केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. म्हणजे ओव्हर द टाइम पिरियड जे आपले संबंध कमी जास्त स्वरूपामध्ये होताना दिसत आहे, आता कुठेतरी प्रो होताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या डिफेन्स रिलेशनमध्ये पण ब्राझीलचं असलेलं फार मोठं काय आहे, कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यासोबत मग आता पुढचा जो रिलेशन आहे तो म्हणजे बायलॅटरल म्हणजे पर्टिक्युलर दोन देशांमध्ये असलेला रिलेशन आहे. आता पहिले पण रिलेशन ते दोन देशांमध्येच होते, परंतु याच्यामध्ये काही गोष्टी स्पेसिफिकली बोलल्या जातात. जसे की फॉर एक्झाम्पल पहिलं काय, धोरणात्मक भागीदारी कृती योजना, ही काय केलेली आहे, त्या प्रकारची असलेली सिग्नेचर केली आहे भारताने आणि ब्राझीलने. त्याला म्हणतात स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅन म्हणतात. मग या स्ट्रॅटेजिक ॲक्शन प्लॅनमध्ये काय असणार आहे, ओव्हरऑल द डेव्हलपमेंट ऑफ रिलेशन्स बिटवीन द टू नेशन्स. मग दोन नेशनमध्ये असलेली जी डेव्हलपमेंट आहे ती कशी स्ट्रॅटेजिकली फॉलो केल्या जाईल त्याच्यावर कृती आराखडा तयार केला जातो. तशा प्रकारचा करार हा ब्राझील आणि भारत देशामध्ये होताना आपल्याला दिसून येतोय. त्याच्यानंतर आहे द्विपक्षीय गुंतवणूक करार. जर आपण म्हणत असेल की एखाद्या देशाची असलेली प्रगती त्या देशामध्ये असलेल्या
पर्टिक्युलर्स FDI असेल, FII असेल, अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीच्या आधारावर आपण जज करू शकतो. जर एखाद्या देशामध्ये परकीय गुंतवणुकी करण्यामध्ये वाव जर नसेल तर त्या देशामध्ये बाकीचे देश त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत नाही. परंतु ह्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसून येते की ब्राझील हा देश हा कुठेतरी गुंतवणुकीसाठी उत्साही होता की भारतामध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग ती कोणत्याही स्वरूपातली असेल, अगदी प्रत्यक्ष स्वरूपातली असेल किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातली. मग अशा गोष्टीच्या माध्यमातून ह्या दोन देशाचे असलेले संबंध हे द्विगुणित होताना आपल्याला दिसून येते. का? कारण की गुंतवणुकीवर आपण काय केलेलं आहे, बऱ्यापैकी वाव दिलेला आपल्याला दिसून येतोय. सोबतच काय आहे, गुन्ह्यांवरील परस्पर कायदेशीर सहाय्य करार, त्याला म्हटलं जातं MLATI. काय आहे? MLAT म्हटलं जातं. मग काय आहे, गुन्ह्यावरील परस्पर कायदेशीर सहाय्य करार म्हणजे काय? सिंपल आहे. एखादा गुन्हेगार हा जर भारतातून जात असेल आणि तो ब्राझीलमध्ये थांबत असेल तर तिथलच्या ब्राझील गव्हर्नमेंटनी त्या प्रकारचं फुल सपोर्ट करायला पाहिजे इंडियाला की यस, तुमचा गुन्हेगार आमच्या भारत देशामध्ये आमच्या ब्राझीलमध्ये येऊन थांबलेला आहे आणि आम्ही हा काय करतोय, त्याला पिकअप करतोय आणि तुमच्याकडे आणून आम्ही ड्रॉ करतोय. मग अशा प्रकारच्या असलेल्या जर ॲक्टिव्हिटीमध्ये जर सहकार्य प्राप्त होत असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या असलेले गुन्हेगारीचं प्रमाण काय होणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरापासून कमी होत जाणार आहे. उद्या चालून ह्या गुन्हेगारी रूपांतर दहशतवादामध्ये होण्यामध्ये वेळ लागणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर प्रिव्हेंटिव्हली आपण जर कॅप्चर केल्या तर ऑटोमॅटिकली त्या प्रकारचा असलेल्या ह्या कराराच्या माध्यमातून सुख शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय राहत नाही. मग अशा प्रकारचं असलेले हे बायलॅटरल ॲग्रीमेंट त्याच्या अंतर्गत आपल्याला दिसून येत आहे. त्याच्याही पुढं त्या संदर्भामध्ये काय आहे, दुहेरी कर टाळणे. जसं की फॉर एक्झाम्पल त्याला म्हणतात डबल टॅक्सेशन ट्रीटी. काय म्हणतात? डबल टॅक्सेशन ट्रीटी म्हणजे अगदी सोपं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे आणि त्या संदर्भामध्ये तो इंडियामध्ये काय करतोय, प्रोडक्शन घेतोय. फॉर एक्झाम्पल XYZ नावाची काय आहे, त्याची कंपनी भारतामध्ये आहे आणि त्याची असलेली XYZ1 नावाची दुसरी सबसिडरी कंपनी कुठं आहे, ब्राझीलमध्ये आहे. मग अशा प्रकारच्या वेळेस त्या संदर्भामध्ये XYZ नावाचा व्यक्ती किंवा XYZ नावाची कंपनी जर इथं प्रोडक्शन करत असेल तर इंडियाला काय दिला जातो, त्या संदर्भामध्ये टॅक्स दिला जातो. आणि हा प्रकारचा असलेला माल परत तो ब्राझीलमध्ये पाठवत असेल तर ब्राझिलियन गव्हर्नमेंट पण त्याच्यावर काय लावणार आहे, टॅक्स लावणार आहे. किंवा तिथच्या असलेल्या XYZ जे सबसिडरी आहे तिथं पण त्या प्रकारचा टॅक्स लावला जातो. मग अशामुळं त्या प्रकारच्या असलेल्या कंपनीला कुठं प्रोडक्शन करावं आणि कुठं सप्लाय करावं या करता वेळेस थोड्या अडचणी येऊ शकतात. मग ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर अवॉइडिंग ऑफ डबल टॅक्सेशन ट्रीटी ही नावाची कॉन्सेप्ट आहे की डबल टॅक्सेशन ट्रीटी जर त्या देशांनी समाविष्ट त्या पद्धतीने एकत्रितरित्या येऊन त्या प्रकारच्या असलेल्या त्या गोष्टीला जर मान्यता दिली तर त्या दोन देशाच्या संदर्भामध्ये जे डबल टॅक्सेशन लागलं जातं ते काय केलं जातं, खारिज केलं जातं. त्याला म्हणतात दुहेरी कर टाळणे. मग हे आपण भारताने ब्राझील सोबत करताना आपल्याला दिसून येतं. याच्यात फायदा काय झाला, मग ह्या इंडस्ट्रीला वाटत असेल की ब्राझीलमध्ये कंपनी टाकायची तर ब्राझीलमध्ये टाकू शकतो. ब्राझीलची कंपनी असेल तिला वाटत असेल इंडियामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वाव भेटत असेल, टॅक्स कमी द्यावा लागतो, टॅक्सेशन म्हणजे डबलिटी आहे ती कमी होत असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा FDI वाढतो, ऑटोमॅटिकली तुमची असलेली इन्व्हेस्टमेंट ही वाढत चालते. मग अशा प्रकारची असलेली गोष्टी पण आपण कोणासोबत टाईप केलेला आहे, ब्राझील सोबत होताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आहे जैव ऊर्जा व इथेनॉल उत्पादन. आपल्याला माहिती आहे की जर भारत हा शुगर याच्यामध्ये जर फर्स्ट क्रमांकावर असेल तर ब्राझील हा काय आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. मग अशा प्रकारचं असलेलं ब्लेंडिंग ऑफ इथेनॉल विदिन युअर पेट्रोलियम किंवा पेट्रोकेमिकल्समध्ये जर करायचा संबंध येत असेल तर साहजिकच आहे आपल्याकडे इथेनॉलचं प्रोडक्शन हे कमी स्वरूपातलं आहे ॲज कम्पेअर टू ब्राझील. मग ब्राझीलमध्ये इथेनॉलचं प्रोडक्शन जास्त आहे. मग इथेनॉलचं प्रोडक्शन आणि तिथून मिळणारं उत्पादन हे भारताच्या असलेल्या पर्टिक्युलर पेट्रोलमध्ये ब्लेंड करून भारताची असलेली इफिशियन्सी ऑफ युअर गाडींची, तुमच्या असलेल्या टर्बो कार्बोरेटरची ती वाढवण्यासाठी इथेनॉल हे मदत करतं. मग हे इथेनॉलचं असलेलं उत्पादन आपल्याला तिथून त्या प्रकारचं असलेल्या टाईपनुसार घेता येतं. त्याच्यानंतर आहे सायबर सुरक्षा आहे, आरोग्य आहे, खाणकाम आहे, तेल, वायू शोध, गुंतवणूक आणि पशुसंवर्धन यावर काय आहे, विविध प्रकारचे करार आहे. म्हणजे अशा प्रकारचं असलेलं आपल्याला असं दिसून येते की ब्राझील सोबत आपण अशा विविध प्रकारचे बायलॅटरल्स ॲग्रीमेंट्स भरपूर केलेले आहे की ज्याच्या माध्यमातून भारताला ह्या सगळ्या गोष्टी काय होत आहे, स्वीकृत करता येत आहे आणि भारताला त्या प्रकारच्या गोष्टी देता येऊ शकत आहे.
सोबतच ब्राझील आणि भारत यांच्या मार्च 2017 मध्ये स्वाक्षरी झालेल्या सामाजिक सुरक्षा कराच्या काय आहे, सामाजिक सुरक्षा कराच्या त्या संदर्भामध्ये कार्यान्वितीकरण असेल, व्यवसाय प्रक्रियांना मदत करण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या प्रवाहाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या एकमेकांच्या पेन्शन फंडमध्ये गुंतवणूक करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जे सोशल सिक्युरिटीज असती, पेन्शन असेल, तुमचं असलेलं FD असेल, ह्या प्रकारचे असलेल्या काही नवीन संशोधन असेल तर त्या संदर्भामध्ये जर ब्राझिलियन कंपनी भारतामध्ये येत असेल आणि तिथलच्या लोकांना आपल्याला काही गोष्टी प्रोव्हाइड करायची असेल तर त्याबद्दलही आपण काय केलेलं आहे, असा विविध प्रकारचा असलेला हा करार आपल्याला दिसून येतोय. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की ब्राझील सोबत असलेले हे करार जर तुम्ही एक्झाममध्ये व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने मांडले तर ऑटोमॅटिकली तुमचं असलेलं जो चान्स आहे लिहिण्याचा तो काय होतोय, त्या प्रकारे वाढत जातोय. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्या मेन्शन झाल्या पाहिजे. आलं लक्षात. मग हे होतं बायलॅटरल. आता काय आहे त्या प्रकारचं प्लुरिलॅटरल्स. काय आहे, प्लुरिलॅटरल्स. प्लुरिलॅटरल्स म्हणजे काय, अनेकांसोबत असलेले सहसंबंध. आता जसं की फॉर एक्झाम्पल भारत देश आहे, मग भारत देशाचा संबंध ब्राझील सोबत पण आहे, परंतु ब्राझीलचा एखादा मित्र जर तिघ त्या प्रकारचे मित्र येत असेल किंवा ब्राझीलचे अजून 2 मित्र, भारताचे 2 मित्र, असा यांचा ग्रुप क्रिएट होत असेल तर त्याला म्हणलं जातं प्लुरिलॅटरल्स असे म्हटले जातात. मग अशा प्रकारचं असलेलं भारत जिथं जिथं त्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतोय तर तसे वेगवेगळे ग्रुप्स आहे. जसं की पहिला ग्रुप्स आहे ब्रिक्स आहे, त्याच्यानंतर आहे G20 आहे, त्याच्यानंतर G4 आहे, त्याच्यानंतर IBSA आहे. मग अशा विविध प्रकारचे असलेले हे 4 ते 5 मिळून आता काय झालेले आहे, विविध प्रकारचे असलेल्या संदर्भामध्ये एकत्रित येताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता आपल्याला एक एक गोष्ट बघायसाठी आपल्याला वेगळ्या सेशनमध्ये मी तुमचं घेणार आहे की G20चं काम काय आहे. आता तर भारताला त्या प्रकारची असलेली प्रेसिडेन्सी भेटलेली आहे, इथं अध्यक्ष पद भेटलेलं आहे. मग भारताचं कॉन्ट्रीब्युशन आणि भारताने G20च्या संदर्भामध्ये केलेलं कार्य, मग ह्या सगळ्या गोष्टीवर त्याच्यावर भाष्य करणारा एक वेगळा व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे. मग त्याच्यानंतर आहे G4 IBSA आहे, त्याच्यानंतर ब्रिक्स आहे. अशा विविध प्रकारचे ग्रुपिंग्स आपण काय केले, अलाइड केले की ज्याच्यामध्ये इंडिया देखील आहे आणि ब्रिक्स त्या संदर्भामध्ये ब्राझील पण आपल्याला दिसून येतोय. मग ब्रिक्समध्ये कोण आहे तर ब्रिक्समध्ये रशिया आहे, चायना आहे, इंडिया आहे आणि ब्राझील आहे. मग ही ब्रिक्सची सुरुवात, ब्रिक्सचं त्या प्रकारचं असलेलं काम कोणतं ते आपण सविस्तररित्या नंतर बघणारच आहोत. त्याच्यानंतर G20 मध्ये पण त्या प्रकारचे असलेलं ब्राझीलचा समावेश आहे, भारताचाही समावेश आहे. G4 मध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण कोण आहे त्या प्रकारचा जपान आहे, जर्मनी आहे, ब्राझील आहे आणि इंडिया आपल्याला दिसून येते. हे G4 फार महत्त्वाचे आहे कारण की आता त्या प्रकारचं असलेलं आपण इथं जास्त प्रमोट करतोय की G4 आपल्याला काय करायचं आहे, प्रमोट करायचं आहे. का, कारण की याच्या अंतर्गत जर्मनी असेल, जपान असेल आणि ब्राझील असेल. जसं की आपण म्हणतोय की जपान आणि जर्मनी हे टेक्नॉलॉजिकली खूप साऊंड आहे आणि त्या प्रकारचं असलेलं त्यांची टेक्नॉलॉजिकल ह्या सगळ्या गोष्टी, इक्विपमेंट्स असेल, तुमच्या असलेल्या बाकीच्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या स्ट्रॉंग असल्यामुळं भारताला याचं कॉन्ट्रीब्युशन फार महत्त्वाचं आहे. आणि ॲग्रिकल्चरचं ब्राझीलचं बघायला गेलं ते जास्त आहे. म्हणजे एकमेकांची फुलफिलमेंट आणि त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपण इथं करताना आपल्याला दिसून येत आहे. मग अशा प्रकारचे विविध प्रकारचे ग्रुप्स हे भारताने आणि ब्राझीलने तयार केलेले आहे. शेवटचा आहे इंडिया ब्राझील साऊथ आफ्रिका फोरम. काय आहे, इंडिया ब्राझील आणि साऊथ आफ्रिका फोरम आहे. कारण की आपण इथं फोकस केला आहे की साऊथ आफ्रिकेला पण काय घ्यायचं, आपल्याला सोबत घेऊन चालायचं आहे. का, ज्या प्रकारचं असलेलं अमेरिका, लॅटिन अमेरिका लिस्ट डेव्हलप्ड आहे ॲज कम्पेअर टू नॉर्थ अमेरिका. मग आता त्या संदर्भामध्ये लिस्ट डेव्हलप कंट्रीजला सोबत घेऊन चालणं हे भारताचं मूळ उद्देश आहे. मग त्याच्यासाठी एक वेगळा असा फॉर्म तयार केला आहे, त्याचं नाव दिलं आहे इट इज अ ट्रायंगल ऑफ इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारच्या असलेल्या विविध ग्रुपिंग्स तयार करून भारताने बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन्स केले आणि ह्या पार्टिसिपेशनच्या माध्यमातून कुठेतरी हे प्लुरिलॅटरल्स हे रिलेशन्स आपण काय करतोय, एनरिच होताना आपल्याला दिसून येत आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये मल्टीलॅटरल्स काय आहे. मग आता बघा, जसं आपण बायलॅटरल बघितलं, बाय म्हणजे दोन देशामध्ये असलेले संबंध. प्लुरिलॅटरल्स म्हणजे काय, 2 देश बाकीच्या देशासोबत कसे वागतात. आणि त्या संदर्भामध्ये मल्टीलॅटरल्स म्हणजे काय, एक किंवा अनेक देशासोबत असलेलं सहसंबंध. मग ब्राझील आणि त्या संदर्भामध्ये भारताचं असलेला मल्टीलॅटरल रिलेशनशिप्स कुठं कुठं आहे तर त्या संदर्भामध्ये युनेस्कोमध्ये आहे,
त्या संदर्भामध्ये WTO मध्ये आहे, युनायटेड नेशनमध्ये आहे आणि WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनमध्ये पण आपल्याला दिसून येतोय. सगळ्यात महत्त्वाचं असलेलं कॉन्ट्रीब्युशन ब्राझीलचं आणि भारताचं ते म्हणजे काय आहे, WTO मध्ये. ज्यावेळेस दोहा राऊंड झाला होता, त्या रुग्वे राऊंड नंतर सगळ्यात मोठा कोणता राऊंड आहे, दोहा राऊंड आहे. त्या दोहा राऊंड मध्ये एक क्लॉज बोलले गेले. डेव्हलप्ड देशांनी म्हणजे काय, तुमच्या असलेल्या विकसित देशांनी त्या संदर्भामध्ये तुमचे असलेले जे लेस डेव्हलप कंट्रीज होते म्हणजे विकसनशील देश होते, जसे की ब्राझील होता, त्या प्रकारचा असलेला इंडिया होता. तर ह्या देशांमध्ये असलेल्या ह्या देशांनी त्या पर्टिक्युलर आपल्याकडच्या असलेल्या शेतकऱ्यांना त्या प्रकारची सबसिडी देत होते. मग ह्या सबसिडी देत असल्यामुळं पर्टिक्युलर भारताच्या ह्या सबसिडीमुळं आपल्याकडे असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढत होते. मग हे उत्पादन वाढल्यामुळं आपण हे सगळे काय करत होतो, एक्सपोर्ट करत होतो. मग हे एक्सपोर्ट करत्यामुळं कुठेतरी तुमचे असलेले जे विकसित देश होते जसे की USA होते वगैरे वगैरे, त्यांनी ह्या गोष्टीला काय केलं होता, विरोध केला आणि सांगितलं काय की तुमच्यासारखे जे देश आहे, ब्राझील असेल, इंडिया असेल, तर यांनी काय करायला नाही पाहिजे, तुमच्या शेतकऱ्यांना सबसिडी नाही दिली पाहिजे. त्यावेळेस भारताने जो आवाज उठवला त्या आवाजाला सपोर्ट केला होता ब्राझीलनी WTO मध्ये आणि सांगितलं होतं की हे जी सबसिडी आहे ती सबसिडी आम्ही कंटिन्यू करणार आहे, आम्हाला यांच्यामध्ये कोणीही थांबू शकत नाही. का? कारण की त्या संदर्भामध्ये जर अशा प्रकारचं असलेलं केलं तर आमचे जे शेतकरी आहे ते शेतकरी उपाशी राहतील. मग अशा वेळेस कुठेतरी त्या संदर्भामध्ये पर्टिक्युलर ह्या विकसित देशांना चप्पीचूप करण्यासाठी त्या संदर्भामध्ये ब्राझीलने आपली साथ दिली होती. म्हणून आपल्याकडे त्या क्लॉजला म्हणलं होतं पीस क्लॉज. काय होतं, पीस क्लॉज याला म्हणतो, म्हणजे शांत बसण्याचा क्लॉज, की सबसिडी 10% आम्ही अलाउड करत आहे. मग अशा विविध प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ब्राझीलने आपल्या भारत देशाला काय केलेलं आहे, त्या प्रकारचा सपोर्ट करताना आपल्याला दिसून येतोय. मग अशा प्रकारच्या असलेल्या ह्या गोष्टीमुळं कुठेतरी त्या संदर्भामध्ये दिसते की भारताचं असलेलं मल्टीलॅटरल रिलेशनशिप्स हे काय चाललं आहे, आता वाढत चाललेलं आपल्याला दिसून येत आहे. याच्या पुढचं असलेलं सेशन आपण लगेच इस्रायलवर आपण कंडक्ट करणार आहोत. त्यामुळं वी हॅव टू बी स्टॉप हिअर. थँक्यू सो मच. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, भगीरथ IAS अकॅडमी.